अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती, ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती। विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता। विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता। वहिनी इथं काय करते? चल. अहो तिकडे काय बघताय? आशा अगं खरं तर काय भगवान नसतं कडं. गणपती येऊन आपल्या घरात राहून निघून गेल्यावर रिकामा पाठ बघितला ना कसं आतल्यात गलबलाय होतं बघ. असं वाटतं का कोणतरी आपल्या घरातलं लई जवळचं कुठंतरी लांब निघून गेलंय. खरंय तुमचं. पण गणपती येतो तेव्हा चैतन्य घेऊन येतो ना. असं वाटतं आयुष्यातली सगळी दुःख निघून गेलेत. आता फक्त सुख आणि सुखच आहे. सगळं वातावरण किती बदलून जातं ना. किती प्रसन्न वाटतं, किती उत्साह असतो घरात. विघ्नहर्ता घरात येतो आणि घरातली सगळी विघ्न दूर करून जातो. आपण गणपतीची सेवा करतो, आरती करतो, पूजा करतो. यात दिस कसे निघून जातात ते कळतच नाही. सगळीकडे फक्त आनंदी आनंद असतो. हो पण ते निघून गेले वाईट बी तेवढंच वाटतंय ना. बघ की तो रिकामा पाठ कसा बाकासा वाटतोय. बाप्पा तू आमच्या घरातून गेलास ना तरी आमच्या हृदयात सदैव आहेस बघ. आमच्या सगळ्यांवर फक्त आशीर्वाद ठेव. माझ्या लेकरांना सुखी ठेव. त्यांना दीर्घ आयुष्य दे. आशा सुंदर आजपर्यंत पाठीत खंजर खूपसा झाला. ही लढाई तर समोर लढायची. अरे लढाईमध्ये मागणं पुढणं असं काय नसतं सूर्या. लढाई फक्त जिंकण्यासाठीच लढायची असते. आणि आम्ही जेव्हा लढायला उतरतो का नाही तेव्हा लाज लज्जा नीतिमत्ता सगळं बाजूला ठेवून उतरतो. तू लय चुकीच्या माणसासमोर लढायला उभा राहिलास. जालिंदर निंबाळकर मानतात मला. आम्ही बाप आहोत, सगळ्यांचे बाप. तो आम्हाला नडला
त्याला जेत्ताच गाडला. देवा, आमच्या हातून काही चुकलं असेल तर दया कर. सगळ्यांना सुखरूप ठेव. आता चुकीचं काही सहन करायची ताकद नाही आमच्यात. आमच्या घरावर आणि सगळ्यांवर तुझी कृपा असू दे देवा. माझ्या लेकराला सुखरूप ठेव. काय जालिंदर, जोरात झटका बसला का? मी आधीच पाहिलं होतं तुला. आता बघू कोण कोणाला जित्ता काढतंय ते. हवालदार, हे बघ असं कर, आम्हाला आत टाक. तो आमच्या मागे सूर्या लागलाय. तो आम्हाला मारून टाकायला. आमचा जीव आला आला आला. अरे आत टाक ना आम्हाला. अरे हा जीव घेईल माझा. अरे मग ए सूर्या, आमच्यावर असा हल्ला करणं लय मागात पडणार, तुला सांगून ठेवतो. ए बघ हवालदार, यानं आमच्यावर जीव घेणं हल्ला केला अशी तक्रार लिहून घे आणि याला आधी आत टाक तू. असं कसं आत टाकणार सूर्याला? आणि काय हो डॅडी, तुम्ही जर जेलमध्ये आहात तर मग सूर्याने तुमच्यावर हल्ला केलाच कसं काय? म्हणजे सूर्या, तू यांच्यावर हल्ला केलास असं जर यांचं म्हणणं असेल, म्हणजे पोलीस यंत्रणा यांना बाहेर सोडते हे कोर्टाला पण कळेल. चला, कोर्टात आपल्याला हे सिद्ध करणं अजूनच सोपं झालं नाही का? हवालदार साहेब, करा करा मला अटक. करा लवकर करा. नाही नाही, आम्हाला नाही अटक करायची. मी यांना घेऊन जातो. चल. डॅडी, तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न केला, तरी पण तुम्हाला आज इथपर्यंत यायची संधी दिली. इथनं पुढे माझ्याकडनं ही अपेक्षा ठेवू नका. कारण इथून पुढे चुकून जरी तुम्ही माझ्यावर किंवा माझ्या आजूबाजूच्या लोकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या केसाला जरा जरी धक्का लावला ना, तर तिथंच जागेवर जीव घेईन ना तुमचं. सूर्या, वेळ संपली डॅडी. हा, वेळ संपली. आता आपली भेट उद्या कोर्टात. हिम्मत असेल ना, वाचून दाखवा स्वतःला.